अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. लग्नाचे आमिष दाखवून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडित मुलगी गरोदर असल्याचं समोर आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार प्रकाशात आला असून या प्रकरणी मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या एकूण चौघांवर वडगाव पोलीस ठाण्यात पोक्सो अपहरणाचा गुन्हा आणि या प्रकरणी मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या एकूण चौघांवर वडगाव पोलीस ठाण्यात पोक्सो आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार संशयित मुख्य आरोपी यश जगदीश कांबळे याने पीडित अल्पवयीन मुलीला लग्नाचे खोटं आमिष दाखवलं होतं. त्यानंतर तिचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या गुन्ह्यात त्याला संदीप अप्पासू जाधव, दीपाली सुहास जाधव आणि रेखा अप्पासू जाधव यांनी मदत केली. दरम्यान पीडित मुलगी गरोदर असल्याचं निदर्शनास आल्यानंतर तिच्यासोबत घडलेला हा गंभीर आणि संतापजनक प्रकार समोर आला. या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय पातळीवर तातडीने हालचाली झाल्या. ग्रामपंचायत अधिकारी वासंती कुलकर्णी यांनी या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुख्य आरोपी यश कांबळे याच्यासह त्याला गुन्ह्यात मदत करणाऱ्या संदीप जाधव, दीपाली जाधव आणि रेखा जाधव यांच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.